पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती तसेच सजावटीचे साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा येथे हे प्रदर्शन 4 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते तसेच खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी वनिशा प्रधान, सहाय्यक आयुक्त सोपान भाई यांच्यासह पर्यावरण कार्यकर्ते व प्रदूषण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते। शहरात प्रभावीपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना राबविताना नागरिकांनी पर्यावरण स्नेही सजावटीचे साहित्य पाहता यावे व सुलभ खरेदी करता यावी या उद्देशाने हे प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे। शाडू माती, लाल माती, गाईचं शेण, पुठ्ठ्याचा लगदा, शेतातील माती, झाडपाल्यापासून तयार करण्यात आलेल्या सुबक गणेश मूर्ती हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे। या व्यतिरिक्त चटईपासून बनवलेले सजावटीचे साहित्य, पर्यावरण स्नेही मखर, कापडी मंडप, झालर, फायबरपासून तयार केलेले चलचित्र या प्रदर्शनामध्ये नागरिकांना खरेदी करता येणार असून एकूण 25 स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन हा उपक्रम यशस्वी करावा तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळून पर्यावरण स्नेही मूर्ती व सजावटीच्या साहित्यांचा वापर करून जलप्रदूषण रोखण्यास पालिकेस सहकार्य करावे असं आवाहन यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। होम डेकोर म्हणून पण यूज करू शकतो आणि आपली पंटी सुद्धा आहे ती पण आपण सोलापूरची हातानेच बनवली आहे। कलाकुसर पर्यावरण दक्षता म्हणजे एन्व्हायरोविजन ग्रीन शॉप हळदी कुंकू आणि चंदन फुलझडी तुळस जी गुणकारी औषधी आणि पवित्र मानतो। सगळ्यांना विनंती करते